नमस्कार, मी परमदास जाधव. तर जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती दाखवणारा इराण आणि अमेरिका यांचा जो संघर्ष आहे, हा संघर्ष संपणार का? तर अचानक शांतता चर्चेला वेग आलेला आहे आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे असे विधान केलेले आहे आणि पाकिस्तानसह अनेक देश मध्यस्थी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर नेमकं काय चाललंय? तर युद्ध थांबणार की पुन्हा मोठा हल्ला होणार? चला सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. तर इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यापासून प्रचंड तणाव हा सुरू आहे आणि यामुळे संपूर्ण जग हे चिंतेत पडलेलं आहे. तर विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तणाव हा वाढल्यानंतर तेलाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. कारण जगातील मोठ्या प्रमाणात तेल हे वाहतूक याच मार्गाने केले जाते. पण आता अचानक परिस्थिती बदलत दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे असे विधान केलेले आहे. त्याच्या मते इराणसोबत शांतता करार होण्याची शक्यता आहे. हे विधान समोर आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष ह्या चर्चेकडे वळलेले आहे. तर दुसरीकडे इराणनेही चर्चेसाठी प्रस्तावाचा जो अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणजेच दोन्ही देश थेट युद्ध टाळण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि यामध्ये पाकिस्तान आणि काही मध्यस्थीपूर्वी देश मध्यस्थी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. पण मित्रांनो, इथे शांतता किंवा इथे एक मोठा ट्विस्ट आहे. तर कारण युद्धामध्ये युद्धविरामाची जी चर्चा सुरू असली तरी समुद्रातील लष्करी जी हालचाली आहेत, त्या हालचाली अजूनही पूर्ण बंद झालेल्या नाहीत. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या रिपोर्टनुसार युद्धविराम कधीही तुटू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. जर हा संघर्ष पुन्हा वाढला तर त्यांचा जो परिणाम आहे त्याचा तो फक्त परिणाम हा अमेरिका आणि इराणपुरता मर्यादित राहणार नाही. त्याचा थेट परिणाम हा आपल्यासह किंवा आपल्या भारतासह संपूर्ण देशावर आणि जगावर होऊ शकतो. विशेषतः पेट्रोल, डिझेल यांचे दर हे वाढू शकतात. शेअर मार्केट हादरू शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. आणि याचमुळे सध्या संपूर्ण जग या चर्चेकडे लक्ष ठेवत आहे की आता पुढचे जे काही दिवस आहेत ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जर शांतता करार हा झाला तर मोठे युद्ध हे टळू शकते. पण जर चर्चा फेक झाली तर परिस्थिती पुन्हा धोकादायक बनू शकते. आणि म्हणून तुमच्या मते इराण आणि अमेरिका यांचे जे संघर्ष खरंच संपेल का? की पुन्हा जगात मोठे तणाव निर्माण होईल? तुमच्या मते कमेंटमध्ये काही नक्की सांगा आणि अशाच मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.